नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण क्रम ओळखणे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये 4 वेगवेगळे प्रकार येतात. एक म्हणजे संख्या मालिका येते, दुसरे येते आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका आणि चौथं चुकीचे पद ओळखणे. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत संख्या मालिका. यामध्ये क्रमवार संख्यांची एक मालिका असते. म्हणजे क्रमवार संख्या असतात, त्यातली शेवटची संख्या किंवा मधली संख्या आपल्याला ओळखायची असते. मग या संख्या मालिकेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संख्या असतात? समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या असतात किंवा चौरस संख्या सुद्धा असतात. त्यामध्ये फरक असतो, म्हणजे संख्यांमधला फरक असतो, त्यांची बेरीज असते, गुणाकार असतो किंवा भागाकार पण असतो. कधी कधी अपूर्णांक दिलेले असतील तर अपूर्णांकांच्या बाबतीत अंश आणि छेदांमध्ये कोणता संबंध आहे हे पण आपल्याला शोधावं लागतं. अशा किंवा पाढ्यांची मालिका पण असते, म्हणजे पाढे असतात. संख्यांचा चढता क्रम, उतरता क्रम असं सुद्धा असतं. किंवा कधी कधी वर्ग केलेला असतो आणि त्याच्यामधून 1 वजा किंवा 1 अधिक किंवा 2 अधिक किंवा 2 वजा या प्रकारचा पण संबंध असतो. तो काय संबंध असतो हे आपल्याला आता शोधायचं आहे. प्रत्येक गणित यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असणार आहे. एकाच प्रकारचे गणित शक्यतो यामध्ये नसतात. प्रत्येकाचा संबंध हा वेगळा असतो. आपण यानंतर एक एक एक्झाम्पल पाहत जाऊया. पहिलं गणित आपण पाहतोय 14, 19, 29, 40, 44, 52 आणि 59. या पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. पर्याय आहेत 75, 67, 70 आणि 73. या संख्यांमध्ये कोणता संबंध आहे हे आधी आपण पाहूया. तर 14 आणि 19 या दोघांमध्ये काय आहे, तर 14 मध्ये अधिक 5 केले तर आपल्याला 19 मिळतात. तसंच 19 मध्ये अधिक 10 केले की आपल्याला 29 मिळणार आहे. पण 5 आणि 10 म्हणजे 15 मिळवायचे असतील कदाचित, बघूया. 29 मध्ये 11 मिळवले की आपल्याला 40 मिळतात. म्हणजे 5 नंतर 10 नंतर 11, म्हणजे ह्या काही क्रमाने येणाऱ्या संख्या नाही आहेत. मग काय संबंध आहे, तर 14 म्हणजेच 1 आणि 4ची बेरीज 5 येते. 1 आणि 4ची बेरीज 5 येते. म्हणजे 14 अधिक 1 अधिक 4 म्हणजेच आपला 5 येणार आहे. आणि या सगळ्यांची बेरीज म्हणजे 19 येते. 19च्या इथे पण 19 अधिक 1 अधिक 9 म्हणजे हा 1 अधिक 9 या अंकांची बेरीजच आपल्याला 10 मिळणार आहे. तसंच इथे 29 म्हणजेच 29 अधिक 2 अधिक 9 आणि 2 अधिक 9 म्हणजेच आपले 11 आहेत, बरोबर 40. मग 59 मध्ये किती मिळवायचे, तर 5 अधिक 9, 9 अधिक 5 म्हणजेच आपले होणार आहे 14. म्हणजे 59 मध्ये आपण 14 मिळवणार आहोत. 9 अधिक 4 13, 5 आणि 1 6 आणि 1 7 म्हणजे आपला पर्याय येणार आहे 73, पर्याय क्रमांक 4. पुढच्या आपल्या संख्या दिलेल्या आहेत 114, 85, 62, 43, प्रश्नचिन्ह आणि 13. प्रश्नचिन्हाच्या इथे कोणती संख्या येईल ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण यांचा फरक काढून घेऊया. म्हणजे 114 वजा 85, 14तून 5 गेले 9 उरले, 10तून 8 गेले 2, 29 येतात. 85 वजा 62, 5 मधून 2 गेले 3, 8 मधून 6 गेले 2 उरतात. 62 वजा 43, 12 मधून 3 गेले 9 उरतात आणि 5 मधून 4 गेले 1 म्हणजे 19 उरतात. इथे बघितलं तर 29, 23, 19. 29च्या आधीची मूळ संख्या 23 आहे, 23च्या आधीची मूळ संख्या 19 आहे आणि 19च्या आधीची मूळ संख्या आहे आपली 17. मग आपण काय करणार आहोत, तर 43 मधून 17 वजा करूया. म्हणजे 13 मधून 7 गेले 6 उरले,
आणि 3मधून 1 गेले 2, म्हणजे आपला पर्याय येणार आहे 26. मग 26मधून 13 आपण किती वजा करायचे, तर ते 17च्या पुढची संख्या आहे आपली, म्हणजे आधीची संख्या आहे 13च, म्हणून 13 वजा केले तर आपल्याला मिळतात 13. म्हणजे आपला पर्याय क्रमांक येणार आहे 1. उत्तर असणार आहे आपली इथली मधली संख्या 26. पुढचा आपला प्रश्न आहे 121, 169, 225, 289 आणि प्रश्नचिन्ह. या संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्या वर्गसंख्या आहेत. म्हणजेच 11चा जर वर्ग केला तर तो आपल्याला मिळतो 121, 13चा वर्ग केला तर आपल्याला मिळतो 169, 15चा वर्ग केला तर आपल्याला मिळतो 225 आणि 17चा वर्ग केला तर मिळतो 289. आता 11 नंतर 12 येते, म्हणजे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 11चा वर्ग दिलेला आहे पण 12 कट केलेली आहे. 13चा वर्ग आहे पण 14 कट केलेली आहे. 15चा आहे पण 16 कट केलेली आहे. 17चा आहे म्हणजे 18 कट करून आपल्याला पाहिजे 19चा वर्ग, आणि 19चा वर्ग येतो आपला 361, म्हणजे पर्याय क्रमांक 4. चौथा प्रश्न, त्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत आपल्याला 11, 12, 16, 52, प्रश्नचिन्ह 92 आणि 96. आता बघूया कोणती संख्या प्रश्नचिन्हाच्या इथे येते. 11, 11 म्हणजे पुढची संख्या आलेली आहे 11 अधिक शेवटचा अंक जो आहे त्याचा वर्ग, बरोबर. 11 अधिक 1चा वर्ग 1 येतो, म्हणजेच 12. पुढची संख्या आहे आपली 12, 12 अधिक शेवटच्या संख्येचा वर्ग, म्हणजेच 12 अधिक 4 म्हणजे येते 16. पुढची संख्या आहे आपली 16, म्हणजे 16 अधिक 6चा वर्ग म्हणजे शेवटच्या संख्येचा वर्ग, 16 अधिक 36, दोघांची बेरीज केली तर येते 52. मग 52च्या पुढची संख्या किती येईल, तर 52 अधिक 2चा वर्ग म्हणजे शेवटच्या संख्येचा वर्ग, 52 अधिक 4 बरोबर होतात 56, बरोबर होतात 56. म्हणजे पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर आहे. पुढच्या संख्या आहेत 2, 4, 7, 12, 19 आणि शेवटची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर कोणत्या क्रमाने येतात, तर 2 मध्ये 2 मिळवले की आपल्याला 4 मिळतात. 4 मध्ये 3 मिळवले की आपल्याला 7 मिळतात. 7 मध्ये 5 मिळवले की आपल्याला 12 मिळतात. 12 मध्ये 7 मिळवले की आपल्याला मिळणार आहेत 19. मग 19 मध्ये किती मिळवल्यावर आपल्याला पुढची संख्या आहे, मग 4 नंतर डायरेक्ट म्हणजे 2 आहे, नंतर 3 आहे, नंतर 5 आहे, नंतर 7 आहे. असं काही नाही आहे की 2 आणि 3 मध्ये, म्हणजे 2 नंतर 3, नंतर 5, नंतर 7. 2, 3, 5 आणि 7 या मूळ संख्या आहेत. मग 7च्या पुढची मूळ संख्या आहे आपली 11. मग 19 मध्ये जर आपण 11 मिळवले तर आपल्याला मिळणार आहे 9, 19, 20 आणि 30. म्हणजे आपली पुढची संख्या असेल 30, कारण 2, 3, 5 आणि 7 या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. 11 ही 7च्या नंतरची मूळ संख्या असणार आहे. म्हणून जर 19 मध्ये आपण 11 मिळवले तर आपल्याला मिळणार आहे 30. पुढच्या आपल्या संख्या आहेत 11, 13, 17, 19 आणि 23. नीट व्यवस्थित बघितलं तर 11च्या पुढची मूळ संख्या आहे 13, 13च्या पुढची मूळ संख्या आहे 17, 17च्या पुढची मूळ संख्या आहे 19, 19च्या पुढची मूळ संख्या आहे 23 आणि 23च्या पुढची मूळ संख्या आहे आपली 29. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. कारण दिलेल्या ज्या संख्या आहेत ते क्रमाने येणाऱ्या, म्हणजे 11 पासून क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत.
पुढची आपली संख्या मालिका आहे 11, 17, 23, 31, 41. प्रश्नचिन्हाची इथे आपल्याला संख्या शोधायची आहे. दिलेल्या सगळ्या मूळ संख्या आहेत, पण त्या कोणत्या क्रमाने आहेत ते आपल्याला शोधायचे. पहिली आहे 11. 11 नंतर येते ती 13. 13 नंतर येते 17. 17 नंतर येते 19. 19 नंतर येते 23. 23 नंतर येते 29. त्यानंतर येते 31. 31 नंतर येते 37. त्यानंतर येते 41. 41 नंतर येते 43. 43 नंतर येते 47. आपल्याकडे एवढ्या आहेत. आता बघूया कोणत्या क्रमाने आलेल्या आहेत. 11 नंतर 13 ही कट केलेली आहे, म्हणजे गाळून टाकलेली आहे, आणि 17 येते. 17 नंतर 19 गाळून टाकलेली आहे, म्हणजे 23 येणार. 23 नंतर 29 गाळलेली आहे, म्हणजे 31 आली. 31 नंतर 37 तुमची कट केलेली आहे, म्हणजे 41. 41 नंतर 43 कट करून 47 आपलं उत्तर असणार आहे. पुढची आपली संख्या मालिका आहे 4, 9, 25, 49, प्रश्नचिन्ह 169. दिलेल्या संख्या तरी पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग आपल्याला फक्त त्या कोणाच्या आहेत ते फक्त शोधायचे. म्हणजे 2चा वर्ग येतो 4, नंतर 3चा वर्ग येतो 9, नंतर 4चा वर्ग येतो 16, 5चा वर्ग येतो 25, 6चा वर्ग येतो 36, 7चा वर्ग येतो 49, 8चा वर्ग येतो 64, 9चा वर्ग येतो 81, 10चा वर्ग येतो 100. त्यानंतर 11चा वर्ग येतो 121. त्यानंतर 12चा वर्ग येतो 144. 13चा वर्ग येतो 169. इथपर्यंत आपण काढलेलं आहे. आता कोणती संख्या येते ती शोधूया. 2चा वर्ग आहे, म्हणजे 2. नंतर 3चा वर्ग आला आहे, नंतर आला आहे 5चा वर्ग, मग 7चा वर्ग, मग 8 नाही. इथे जर 9चा वर्ग म्हटलं असतं आपण, पण 81 हा पर्यायच नाही आहे. 10चा पण नाही आहे. 121 आहे. 12चा वर्ग आणि 13. म्हणजे 2 ही मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे, 7 पण मूळ संख्या आहे. 7 नंतरची येणारी मूळ संख्या 11, म्हणजे 11चा वर्ग 121 इथे येईल. आणि 11 नंतर मूळ संख्या आहे ती 13. 13चा वर्ग 169. म्हणजे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांचा वर्ग आहे. म्हणून पर्याय 121 ही संख्या आपली इथे येईल. पुढची संख्या मालिका आपण पाहतोय 23, 37, 47, प्रश्नचिन्ह आणि 73. बघायला गेलं तर या मूळ संख्या आहेत. बघूया आता. 23 नंतर येणारी आहे 29, नंतर येते 31, 31 नंतर येते 37, 37 नंतर 41, त्यानंतर 43, त्यानंतर 47, 47 नंतर येते 53, त्यानंतर येते 59, मग येते 61, 61 नंतर येते 67, आणि मग 71, आणि त्यानंतर 73. आता बघूया. 23 आपली दिलेली आहे, तर 29 सोडून 31 सोडलेली आहे. त्यानंतर 37 दिलेली आहे. 41, 43 सोडून दिल्यावर 47 आहे. नंतर मग आपण जर इथे 2 संख्या सोडलेल्या आहेत मूळ संख्या, असं याचा विचार केला तर इथे 53 आणि 59 सोडून 61 आपली मूळ संख्या असेल. तर इथे 2 सोडून परत 63 येते. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. म्हणजे आपले उत्तर आहे 61. पुढची आपली संख्या मालिका आहे 11, 13, 17, 19, प्रश्नचिन्ह 31, 41 आणि 43. इथे व्यवस्थित बघितलं तर मधल्या मूळ संख्या नाहीच आहेत, म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. तर इथे बघितलं तर 11 नंतर 12 येते आणि मग 13.
17 नंतर 18 येते आणि मग 19. त्यानंतर 41, 42 आणि 43. असा जर विचार केला तर 31च्या आधीची संख्या 30 आणि मग इथे 29. म्हणजे 11 आणि 13च्या मध्ये 12 ही संयुक्त संख्या आहे. 17 आणि 19च्या मध्ये 18 ही संयुक्त संख्या आहे. 29 आणि 31च्या मध्ये 30 ही संयुक्त संख्या आहे. 41 आणि 43च्या मध्ये 42 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे 11 आणि 13 ही जोडमूळ संख्या आहे, जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 17 आणि 19 ही पण जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 41 आणि 43 ही पण जोडमूळ संख्यांची जोडी आहे. मग ही जर जोडमूळ संख्यांची जोडी यायला पाहिजे असेल तर आपला पर्याय असणार आहे 29. म्हणजे 29 आणि 31 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. पुढची आपली संख्या मालिका आहे 16, 36, 64, 100, प्रश्नचिन्ह आणि 196. आता 16 म्हणजे 4चा वर्ग 16 येतो. त्यानंतर 6चा वर्ग 36 येतो. 8चा वर्ग 64 येतो. 10चा वर्ग 100 येतो. आणि आपल्याला इथे दिलेला आहे 14चा वर्ग 196 येतो. आता नीट बघितलं तर 4 नंतर 6, 6 नंतर 8, 8 नंतर 10, मग 10 नंतर 12चा पाहिजे. 12चा वर्ग येतो 144. म्हणजे ह्या सगळ्या समसंख्या आहेत, क्रमाने येणाऱ्या समसंख्या आणि त्यांचा वर्ग दिलेला आहे. मग 10, 4चा वर्ग, 6चा, 8चा वर्ग, 10चा वर्ग, मग इथे येणारी संख्या ही 12चा वर्ग म्हणजे 144 ही संख्या येईल. पुढची आपली संख्या मालिका आहे 50, 82, 122, 170 आणि प्रश्न चिन्ह. आता 50च्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे 49. 49 अधिक 1 बरोबर 50. 82च्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे 81. 81 अधिक 1 म्हणजेच 82. 122च्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे 121. 121 अधिक 1 म्हणजे 122. आणि 170च्या जवळची आहे 169 अधिक 1 म्हणजे 170. पण 49 म्हणजे 7चा वर्ग, 121 म्हणजे 11चा वर्ग, 81 म्हणजे 9चा वर्ग आणि 169 म्हणजे 13चा वर्ग. म्हणजे 7 नंतर 9 नंतर 11 नंतर 13. याचा अर्थ 15चा वर्ग येतो 225 अधिक 1 बरोबर 226. म्हणजे आपला पर्याय येणार आहे 226. पुढची आपली संख्या मालिका आहे 35, 63, प्रश्नचिन्ह 143, 195. आता इथे नीट बघितलं तर 35 म्हणजे 36च्या जवळची संख्या आहे. म्हणजे 36 या पूर्णवर्ग संख्येच्या जवळची संख्या आहे. म्हणजे 36मधून 1 गेला उरतात 35. तसंच 63 म्हणजे 64 ही पूर्णवर्ग संख्या आहे. वजा 1 केले की आपल्याला 63 मिळतात. मधली संख्या माहिती नाही, पण 144 वजा 1 केले की आपल्याला 143. 144 आहे 12चा वर्ग. 196 वजा 1, आता 196 आहे 14चा वर्ग केले की आपल्याला 195 मिळणार. म्हणजे इथे 6चा वर्ग वजा 1 केलेला आहे. 8चा वर्ग वजा 1, 12चा वर्ग वजा 1 केलेला आहे. 14चा वर्ग वजा 1 केलेला आहे. तर इथे 6, 8 आणि मधली संख्या राहिली आपली 10चा वर्ग वजा 1 म्हणजे 100 वजा 1 बरोबर आपले इथे उत्तर 99. 100 वजा 1 बरोबर 99. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. कारण 6चा वर्ग झाला, 8चा वर्ग झाला, मग यायला पाहिजे मध्ये इथे आपला 10चा वर्ग म्हणजे 100 वजा 1 बरोबर 99. पुढची आपली संख्या मालिका आहे 56, 42, 30, प्रश्नचिन्ह आणि 12. म्हणजे कमी कमी होत गेलेली आहे. ते 56 म्हणजे 56ची फोड आपली कशी झाली आहे तर 7चा वर्ग
अधिक तीच संख्या, म्हणजे ज्या संख्येचा वर्ग असेल तीच संख्या मिळवायची. म्हणजे 49 अधिक 7, 7चा वर्ग 49, त्याच्यामध्ये तीच संख्या मिळवायची. दोघांची बेरीज येते 56. तसंच 7च्या आधीची संख्या आहे 6, 6चा वर्ग अधिक 6 म्हणजे 36 अधिक 6 बरोबर 42. त्यानंतर येतो 5, 5चा वर्ग अधिक 5 म्हणजे 25 अधिक 5 बरोबर येतो 30. त्यानंतर आपल्याला 12ची फोड 5 नंतर 4 यायला पाहिजे, म्हणजे 4चा वर्ग अधिक 4 म्हणजे 16 अधिक 4 बरोबर 20. 3चा वर्ग 12 येतो का ते बघूया. 3च्या ह्याच्यामध्ये 3चा वर्ग अधिक 3 म्हणजेच 9 अधिक 3 बरोबर 12. म्हणजे आपली संख्या येते 20. 4चा वर्ग अधिक 4, 4चा वर्ग 16 अधिक 4 बरोबर 20. पुढची आपली संख्या मालिका आहे 19, 57, 95. इथे नीट बघितलं तर हा 19चा पाढा दिसतोय. बघूया, आपण चेक करूया. 19 2 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 पाचा 95, 19 114, 19 7 133 असा आपला पाढा आहे. 19 पहिली संख्या घेतली, नंतर त्यांनी 57 घेतले, नंतर 95 आणि नंतर पुढची संख्या घेतली. इथे 19 आणि 57च्या मध्ये एक संख्या त्यांनी कट करून टाकली, म्हणजे गाळलेली आहे. 57 आणि 95 मध्ये ही संख्या त्यांनी कट केली, म्हणजे 95च्या पुढची 114 न येता येणार आहे 133. पुढची संख्या मालिका आहे 34, 68, 102. इथे बघितलं तर दोघांमध्ये 34चा डिफरन्स आहे, म्हणजे 34 मध्ये 34 मिळवले की 68 येतात, 68 मध्ये परत 34 मिळवले की 102 येतात. मग 102 मध्ये अधिक 34 करायचे म्हणजे आपल्याला मिळतात 136. 136. पुढची आपली संख्या मालिका आहे 9, 27, 45, प्रश्नचिन्ह 81. आता यामध्ये 9 मध्ये जर आपण 18 मिळवले तर आपल्याला मिळतात 27. 27 मध्ये जर आपण 18 मिळवले तर आपल्याला मिळतात 45. मग 45 मध्ये जर आपण 18 मिळवले तर आपल्याला मिळणार आहेत 63. म्हणजे पुढची आपली संख्या येणार आहे 45 नंतरची 63. 63 मध्ये जर 18 मिळवले तर आपल्याला 81 मिळतात का ते बघूया. 1 आणि 1 81 मिळतात, म्हणजे आपली संख्या बरोबर आहे. म्हणजे 63 हे आपलं उत्तर असेल. पुढची आपली संख्या मालिका आहे 15, 60, 105 आणि प्रश्नचिन्ह. इथे बघितलं तर हे 15च्या पाढ्यातल्या संख्या आपल्याला दिसत आहेत. 15, 30, 45, 60, 75, 90, 105, 120, 135 आणि 150. या सगळ्या 15च्या पाढ्यातल्या संख्या आहेत. मग 15 आल्यानंतर पुढे आपल्याला 60 मिळते. 60 नंतर 105, म्हणजे या दोन संख्यांच्या मध्ये मधल्या दोन कट केलेल्या आहेत. या दोन संख्यांच्या मध्ये या दोन कट केलेल्या आहेत. मग या दोन कट करून पुढची आपली संख्या येणार आहे 150. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढची संख्या मालिका आपण पाहतोय 34, 26, प्रश्नचिन्ह 16 आणि 14. 34, 26, प्रश्नचिन्ह 16 आणि 14. याच्यामध्ये विचार केला 34 मधून 26 जर गेले तर 8चा फरक येतो. म्हणजे 34 मधून 8 वजा केले तर 26 मिळतात. मग 26 मधून किती तर माहीत नाही, पण 16 मधून 2 वजा केले तर आपल्याला 14 मिळणार आहेत. ते दोन संख्या आहेत अजून, म्हणजे दोन जोड्या तयार होतात. म्हणजे इथे जर वजा 6 केले आणि या जोडीमध्ये वजा 4 वजा 2 असे क्रमाने येऊ शकतात. किंवा 14 अधिक 2 केले तर 16 मिळतात. 16 अधिक 4 केले तर 20 मिळतात. 20 अधिक 6 केले तर 26 मिळतात.
आणि 26 अधिक 8 केले तर 34 मिळतात. म्हणजे इथे आपण मी बघितलं तर 14, 16, 20, 26, 34 या सगळ्या संख्या त्याच आहेत, फक्त 20 त्यामध्ये नाही आहे. म्हणजे मधली संख्या तुमची 20 येणार आहे. पुढची आपली संख्या मालिका आहे 4, 8, 16, 32 प्रश्नचिन्ह 128. 4ला जर आपण 2ने गुणलं तर आपल्याला मिळतात 8. 8ला जर आपण 2ने गुणलं तर आपल्याला मिळतात 16. 16ला जर आपण 2ने गुणलं तर आपल्याला मिळतात 32. मग जर 32ला आपल्याला 2ने गुणून 64 मिळतील आणि 64ला 2ने गुणून 128च मिळतील. याचा अर्थ आपला उत्तर आहे 64, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढची आपली संख्या मालिका आहे 4, 13, 40 प्रश्नचिन्ह 364. आता नीट बघितलं तर 4 गुणिले 3 केले तर आपल्याला मिळतात 12, अधिक 1 केलं की मिळणार आहे 13. 13 गुणिले 3 केले तर मिळते 39, अधिक 1 केले तर मिळणार आहे 40. म्हणजेच पुढची संख्या आपली असणार आहे 40 गुणिले 3 बरोबर 120, अधिक 1 केले की आपल्याला मिळणार आहेत 121. म्हणजे ही झाली आपली पुढची संख्या. मग 120 आणि 364चा संबंध तोच आहे का तो चेक करूया. 120 गुणिले 3, 3 आणि 6 आणि 3 एके 3, अधिक 1 केले आपल्याला मिळाले 364. म्हणजे सेम आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 121. पुढची आपली संख्या मालिका आहे 32, 34, 35, 37 प्रश्नचिन्ह 40, 41. मग आता इथे नीट बघितलं तर 32 मध्ये 2 मिळवले की आपल्याला 34 मिळतात. 34 मध्ये 1 मिळवला की आपल्याला 35 मिळतात. 35 मध्ये परत 2 मिळवले की आपल्याला 37 मिळतात. म्हणजे 37 मध्ये 1 मिळवला की आपल्याला मिळणार आहे 38. पुढची तीच आहे का, तसाच क्रम आहे का तो बघूया. 38 मध्ये 2 मिळवले की आपल्याला 40 मिळतील आणि 40 मध्ये 1 मिळवला की आपल्याला 41 मिळतील. म्हणजे हे आपली क्रम बरोबर आहे, कारण पुढच्या संख्या 40 आणि 41च आहेत. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 38. पुढची आपली संख्या मालिका आहे 4/3, 12/9, 36/27 प्रश्नचिन्ह. इथे पहिली संख्या आपली आहे 4/3. जर 4 आणि 3ला 3ने गुणलं तर आपल्याला मिळणार आहे 12/9. 4 गुणिले 3 12 आणि 3 गुणिले 3 9. समजा 12 आणि 9ला पण आपण 3नेच गुणलं तर आपल्याला मिळणार आहेत 12 त्रिक 36 आणि 9 त्रिक 27. म्हणजे आपला क्रम तरी सारखा येतो. म्हणजे 36 आणि 27ला आपल्याला गुणायचे, ते पण 3नेच. म्हणजे 36 गुणिले 3 108 आणि 27 गुणिले 3 81. म्हणजे आपलं उत्तर आहे 108/81. पुढची आपली संख्या मालिका आहे 15, 21, 24, 30 प्रश्नचिन्ह आणि 39. तर आपल्याला 15 आणि 21चा काय संबंध आहे तो बघूया. 15 मध्ये जर आपण या संख्या मिळवल्या म्हणजे 1 अधिक 5 त्याच संख्या, म्हणजे 15चे अंक जे असतात तेच आपण जर मिळवले तर आपल्याला मिळणार आहेत 15 अधिक 5 20 आणि हा 1 21. सेम 21 मध्ये आपण मिळवणार आहोत 21 अधिक 2 अधिक 1, म्हणजे आपल्याला मिळणार आहे 21 अधिक 2 23, 23 अधिक 1 24. सेम आपण 24चं बघूया. 24 मध्ये 2 आणि 4, म्हणजे 2 आणि 4 हे अंक मिळवणार आहोत, हेच 2 अंक. 24 अधिक 2 26, 26 अधिक 4 30. मग 30 मध्ये किती मिळवायचे तर 3 अधिक 0, 30 अधिक 3 33, 30 अधिक 3 33. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 33.
पुढची आपली संख्या मालिका आहे 25, 21, 13 प्रश्नचिन्ह. इथे नीट बघितलं तर 25 मधून 4 वजा केले की आपल्याला 21 मिळतात. 21 मधून 8 वजा केले की आपल्याला मिळणार आहे 13. म्हणजे 4च्या पटीतल्या संख्या वजा करतोय आपण. म्हणजेच 13 मधून जर आपण 12 वजा केले तर आपल्याला मिळणार आहे 1. म्हणजे 4 नंतर 8 नंतर 12. 4च्या पटीतील संख्या आपण क्रमाने येणाऱ्या वजा करत आहोत. आपलं उत्तर असणार आहे 1. पुढची आपली संख्या मालिका आहे 12, 10, 22, 32, 54 प्रश्नचिन्ह. जर आता इथे आपण बघितलं तर 12 आणि 10 म्हणजे दोन संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला पुढची संख्या मिळते. म्हणजे 12 अधिक 10 केले, 12 अधिक 10 केले तर आपल्याला 22 मिळणार. तसंच 10 अधिक 22 केले तर आपल्याला 32 मिळतात. म्हणजे 12 अधिक 10 22, 10 अधिक 22 32. मग 22 अधिक 32 केले तर आपल्याला मिळतात 54. 22 अधिक 32 केले तर 54 मिळतात. तर पुढची संख्या मिळण्यासाठी आपल्याला करायला लागतील 32 अधिक 54. 6, 3 अधिक 5 8. म्हणजे आपलं उत्तर झालं 86. पुढची आपली संख्या मालिका आहे 3, 9, 36 प्रश्नचिन्ह 1080. तर इथे नीट बघूया. 3ला 3ने गुणल्यावर आपल्याला 9 मिळतात. तर 9ला 4ने गुणल्यावर आपल्याला 36 मिळत आहेत. म्हणजे 36ला जर 5ने गुणलं तर आपल्याला मिळतील 180. मग 180च्या पुढची संख्या खरोखर 1080 आहे का ते चेक करूया. म्हणजे 180ला आपण जर 6ने गुणलं, कारण इथे 3ने गुणलं आहे, इथे 4ने गुणलं आहे, इथे 5ने आणि इथे 6ने. 6 0 0 8 7 48. 6 1 6 आणि 4 10. म्हणजे आपली ही संख्या शेवटची बरोबर येते. याचा अर्थ आपलं उत्तर आहे 180. पुढची आपली संख्या मालिका आहे 120, 120, 60, 20 आणि प्रश्नचिन्ह. इथे बघितलं तर 120, 120 म्हणजे क्रमाने येणाऱ्या काही ह्या संख्या नाही आहेत, तर काहीतरी वेगळा फरक आहे. तर 120ला आपण 1ने भागलं तर 120च येणार आहे. 120ला आपण जर 2ने भागलं तर आपल्याला उत्तर 60 मिळेल. 60ला आपण 3ने भागलं तर आपल्याला उत्तर 20 मिळणार आहे. म्हणजेच 20ला जर आपण 4ने भागलं तर आपल्याला उत्तर 5. म्हणजे पहिल्या 120ला 1ने भागलं तर 120च येणार आहे. मग 120ला भागलं म्हणजे ह्याच संख्येला परत भागलं तर उत्तर आपलं 60 मिळेल. मग परत 60ला जर 3ने भागलं तर 20 मिळेल आणि 20ला जर 4ने भागलं तर आपल्याला उत्तर 5 मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढची आपली संख्या मालिका आहे 12, 16, 25, 41, 66 प्रश्नचिन्ह. इथे नीट आपण बघितलं तर 12मध्ये 2चा वर्ग मिळवला म्हणजेच 12 अधिक 2चा वर्ग 4 म्हणजे आपल्याला 16 मिळतात. तसंच 16 अधिक 2 नंतर आपण 3चा वर्ग मिळवूया. 3चा वर्ग येतो आपला 9. म्हणजे 16 अधिक 9 बरोबर 25. 25मध्ये आत्ता आपण मिळवणार आहोत 4चा वर्ग. म्हणजे 25 अधिक 16 केले तर आपल्याला मिळतात 41. 41मध्ये आपण मिळवणार आहोत 5चा वर्ग. म्हणजे 41 अधिक 25 केले तर आपल्याला मिळतात 66. म्हणजे आपण 66मध्ये मिळवणार आहोत 6चा वर्ग. म्हणजे 66 अधिक 36 म्हणजे आपल्याला मिळतात 102. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 102. पुढची आपली संख्या मालिका आहे 1, 3, 15, 105 प्रश्नचिन्ह. जर 1ला आपण 3ने गुणलं तर आपल्याला 3 मिळतात. म्हणजे 1ला जर 3ने गुणलं तर 3 मिळणार. 3ला जर 5ने गुणलं तर आपल्याला 15 मिळतात. 15ला जर आपण 7ने गुणलं तर आपल्याला मिळतात 105. म्हणजे 3 नंतर 5, 5 नंतर 7 या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. म्हणजेच 105ला आपण जर 9ने गुणलं
कारण 7 नंतरची विषम संख्या आपली 9 आहे, तर आपल्याला मिळतील 9 पाचा 45, 4 आणि 9 एके 9 म्हणजे 945 हे आपलं उत्तर असेल. पुढची आपली संख्या मालिका आहे 2/4, 3/9, 5/25, 7/49 आणि प्रश्नचिन्ह. आता नीट आपण बघितलं तर 2 इथे दिलेली आहे, नंतर 2चा वर्गच 4 आहे. पुढची आपली 3चा वर्ग 9 आहे, नंतर 5चा वर्ग 25 आहे, 7चा वर्ग 49 आहे. आता इथे तुम्ही म्हणाल की 9चा वर्ग म्हणजे 9 आणि 81 यायला पाहिजे, पण ते तसं नाही येत, कारण 2 ही आपली मूळ संख्या आहे. बाकी जरी सगळ्या विषम संख्या असल्या तरी 2 ही आपली समसंख्या आहे, पण समसंख्या असून सुद्धा ती मूळ संख्या पण आहे. म्हणजे ही मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या, ही पण मूळ संख्या आणि ही सुद्धा मूळ संख्या असेल तर आपली पुढची संख्या येणार आहे 11 आणि 11चा वर्ग येतो 121. म्हणजे आपलं 11/121 हे उत्तर असेल. पुढची आपली संख्या मालिका आहे 14, 16, 19, 24, 31, 42, 55 आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे आपल्याला शेवटी कोणती संख्या येते ते शोधायचं आहे. इथे आपण नीट बघितलं 14मध्ये 2 मिळवले आपल्याला 16 मिळतात, 16मध्ये 3 मिळवल्यावर आपल्याला 19 मिळतात, 19मध्ये जर आपण 5 मिळवले तर आपल्याला 24 मिळतात, 24मध्ये जर आपण 7 मिळवले तर आपल्याला 31 मिळतात, 31मध्ये आपण 9 नाही मिळवत आहोत तर ते 11 मिळवलेले आहेत त्यांनी, त्यामुळे आपल्याला 42 मिळतात, 42मध्ये 13 मिळवले तर आपल्याला मिळतात 55. म्हणजे इथे नीट बघितलं आपण तर 2 आहे, नंतर 3 मिळवलेत, नंतर 5 मिळवलेत, नंतर 7, नंतर 11 आणि नंतर 13. म्हणजे ह्या संख्या विषम संख्या आपल्याला म्हणता येणार नाहीत, कारण 2 ही आपली समसंख्या आहे. आणि जर 2 ही समसंख्या असेल तर इथे आपण विषम संख्या म्हटल्या की या बाकीच्या सगळ्या विषम संख्या आहेत, तर 7 नंतर 9 मिळवायला पाहिजे होतं, पण तसं न करता त्यांनी डायरेक्ट 11 मिळवले. याचा अर्थ या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. मग 13च्या पुढची क्रमाने येणारी मूळ संख्या आहे आपली 17. म्हणजेच 55मध्ये जर आपण 17 मिळवले तर आपल्याला मिळणार आहे 72 ही संख्या मिळेल. म्हणजे आपलं उत्तर असेल 72. पुढची आपली संख्या मालिका आहे 4, 7, 13, 25, 49 प्रश्नचिन्ह. इथे नीट बघितलं तर 4मध्ये 3 मिळवले त्यामुळे आपल्याला 7 मिळत आहेत, पुढे 7मध्ये 6 मिळवलेत त्यामुळे आपल्याला 13 मिळत आहेत, 13मध्ये 12 मिळवलेत त्यामुळे 25 मिळत आहेत, 25मध्ये 24 मिळवलेले त्यामुळे 49 मिळत आहेत. म्हणजे पहिले 3 मिळवलेत, मग 6 मिळवलेत, मग 12, मग 24. याचा अर्थ 3ची दुप्पट केली 6, 6ची दुप्पट 12, 12ची दुप्पट 24. म्हणजे आता आपल्याला पुढची संख्या पाहिजे असेल तर आपल्याला 24ची दुप्पट 48 मिळवावे लागतील. म्हणजेच 49 अधिक 48 म्हणजे 97 आपली बेरीज येते. आपली बेरीज येते 97. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. पुढची आपली संख्या मालिका आहे 13, 15, 19, 27 प्रश्नचिन्ह. यामध्ये काय केलेलं आहे तर 13चं काय केलेलं आहे ते बघूया आधी. 3मधून म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आहे, 3मधून 1 वजा केले आपल्याला 2 मिळतात आणि हे 2 13मध्ये मिळवलेले आहेत. म्हणजे मिळाली आपल्याला 15 ही संख्या. म्हणजे 1 आणि 13 म्हणजे ही संख्या जर आपण घेतली तर 3 आणि 1ची वजाबाकी केली ती मिळाली आपल्याला 2 आणि मूळ संख्येमध्ये ती वजाबाकी मिळवलेली आहे. मग तसंच 15चं काय होणार तर 15 म्हणजे 5 वजा 1 बरोबर आपल्याला मिळतात 4. म्हणजे 15मध्ये आपण ते 4 मिळवणार. म्हणजे ही आलेली वजाबाकी मिळवायची. म्हणजे आपल्याला मिळेल 19. 19चं पण काय होणार
9 वजा 1 बरोबर 8 मिळतात. म्हणजेच 19 अधिक 8 केले आपण तर आपल्याला मिळतात 27. 27ची फोड कशी होणार म्हणजे 7 वजा 2 बरोबर आपल्याला 5 मिळाले. म्हणजे 27 अधिक 5 बरोबर